खरंच हा पोलादपूर गावामधला स्वित्झर्लंड आहे. कसलं भारी वाटतं बघा वरतून. ड्रोन तुटला, खूप वेळा नुकसान झालं याचं. ठीक आहे, आता बघू आता किती खर्च निघतोय बघू. आता हात मारायचा. आम्ही उद्या सकाळी येतो. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे यांनी आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. काल रात्री आलो पोलादपूरमध्ये, रात्री बसने आलो आहे आणि सुवंदनची ऑलरेडी गाडी होती, त्यामुळे गाडीने आम्ही पुढचा प्रवास करणार आहे. आणि प्रवास करणार आहे एका गावामध्ये, जो लहुळसे म्हणून एक गाव आहे आणि इथली लोक इथला स्वित्झर्लंड बोलतात. तर त्याच गावामध्ये आज जाणार आहे आणि बघूया खरंच स्वित्झर्लंडसारखं आहे का. पण त्याआधी त्यावेळी आज मी बर्गमॅन नाही आणले, आज याच गाडीने आपण प्रवास असणार आहे. कारण इथून आम्ही जाणार आहे पुन्हा 2 दिवसांनी हाजी मलनगड श्री मलनगडला जाणार आहे आपण. का थांबायला लागेल. ओके, कारण ते बायकोचं ओनम होता, हा बोलतो ह्या वीक मध्ये ना पुढच्या वीक. ओके चलो, मग आपण इथेच एक्सप्लोर करू. हां मग ठीक आहे. मग अजून 2 दिवस इथे वाढले. मग गाडी आणली तर बरी झाली असती रे. कशाला? मला सोडणार कुठे? हा, तुला बदलापूर स्टेशनला, तिथून ट्रेन आहे. उगाच आलो, एवढा गाडीने आलो बरं झालं असतं. पण त्याआधी भूक खूप लागले. दुपारचे 1:30 वाजलेत. हो, 1:15 झालं आहे. आणि एक राजस्थानी धाबा आहे, पोलादपूरला हायवेलाच आहे, पोलादपूरच्या आधी, महाड आणि पोलादपूरच्या मध्येच आहे. तर बघूया. आणि राजस्थानी जेवण मी कधी खाल्लं नाही आणि खूप दिवस इच्छा होती खायची. तर बघूया काय खायचं आपल्याला. दाल बाटी चुरमा. ओके चलो. खायला चपला वगैरे बाहेर काढायचे. दाल बाटी 250. तिघांना पुरणार आम्हाला? नाही सर, एकच खाऊ. तिघांना नाही बनवत, पण आपण टेस्टसाठी एका प्लेटमध्ये 3 येतात. 3. एका प्लेटमध्ये 3 येतात. ओके. दादा तुम्ही राजस्थानी आहात? नाही, मी प्रॉपर माडचा आहे. महाराज. मालक ओके राजस्थानी आहे, तो गावाला आहे. ओके ओके. ये तुम्हारा नहीं ले रहा है, इसका ले रहा है. तुम ये घर में नहीं समझेगा, तुम इधर हो. रख दो. हां, हे आपला डाळ बाटी चुरमा आला आहे आणि ओरिजिनल घीमध्ये आहे, प्युअर घीमध्ये आहे हे. आणि फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे. तसं आवडीन होतं. प्युअर घीचा स्मेल आहे. हां, प्युअर घी. तर जस्ट आमचं जेवण झालं. डाळ बाटी चुरमा आणि वरून अख्ख्या मसुराची भाजी घेतली आणि तिघांचं पोट भरलं. त्याच्यामध्ये 455 रुपये बिल झालं फक्त. तर महाड आणि पोलादपूरच्या मध्येच हा धाबा आहे. मालक राजस्थानी आहे आणि चालवत आहेत आपले मराठी माणूस. त्यामुळे कधी आलात तर नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर आता जातोय आपण पोलादपूरच्या स्वित्झर्लंडला. त्यानंतर लहुळसे गावामध्ये जाताना एक रस्ता लागला आहे, निमुळता रस्ता आहे, छोटासा आहे. आणि त्या रस्त्याच्या आजूबाजूला आम्ही रस्ता बघून गाडी थांबवली, कारण आजूबाजूचा जो निसर्ग आहे तो खूप भारी आहे. आणि आम्ही इथं थोडंसं फोटो सेशन करणार आहे. आणि समोर एक नदी पण आहे बघा, एक नदी चाललं आहे. आणि डोंगर बघा कसे दिसत आहेत समोरून. 1 2 3 4 असे 4 डोंगर असे लाईनीमध्ये आहेत, जसं ते पेंटिंगमध्ये असतं ना त्या टाईपमध्ये.
लास्ट पुढे आहे अजून पुढे आहे का लास्ट गाव ओके किती मेंढावर तरी 2 दोन ओके जवळचं गाव नाही आहे चुकीची माहिती होती अजून 2 किलोमीटर पुढे आहे. पाऊस येते म्हणून मुलं बघ कशी थांबलेली एका बाजूला. वाव. तर गावामध्ये एका लोकेशनला उतरलोय आणि हा व्ह्यू बघा काय खतरनाक आहे हो वरून बघा ना काय वाटतं एकदम आणि हाच लवळसे गाव आहे आणि खरंच स्वित्झर्लंड सारखं वाटतंय एकदम भारी खरंच हा पोलादपूर गावामधला स्वित्झर्लंड आहे कसलं भारी वाटतंय बघा वरतून इथे ड्रोन उडायला पाहिजे आता. खतरनाक व्ह्यू एकदम बारीक खरंच स्वित्झर्लंड वाटतं. थोडा पाऊस गेला ना मस्त मजा येईल तिकडे लहान लहान पोरं बघा एकाच छत्रीत सगळे जण उभे राहिलेत हे तुमचं कुठलं गाव लवळसे पैसा हो हो आम्ही सगळेच फर्स्ट टाइम आलो इथे आता थोडं क्लिअर झालंय ना व्ह्यू पाऊस गेला तर चलो तर आपला ड्रोन तुटला खूप वेळा नुकसान झालं याचं ठीक आहे आता बघू आता किती खर्च निघतोय बघू हा बघा कारण एवढीसा जरी तुटला तरी कमीत कमी 4-5 हजार तरी फटका आहे कारण ही तर बॉडी तरी चेंज करावी लागते किंवा हे तरी व्हॉट्स योर टेक ऑन दिस नो कमेंट्स ये हमेशा कहें इसका प्रो पायलट ये बंदे को ड्रोन उड़ाने से बैन कर दो सिमेंट आहे तर आपण गावामध्ये पोचलोय आतमध्ये आणि आता नाही अजून गाव पुढे मह्यापासून लवळचे आलंच नाही आपल्याला अजून पण पलीकडे दिसतंय तर आता यापुढे ड्रोनच्या फुटेज अजून 1 महिना तरी येणार नाहीत चुकून मी काढलेला याच पहिल्यांदा एवढ्या दिवसांनी आणि तो पहिल्या दिवशीच तुटला नाही आता तुझा ड्रोन रिपेअर केल्यानंतर तू मला तुझा ऑफिशियल ऑपरेटर म्हणून अपॉइंट कर तर मी
किती वेळ चालायचं आहे? 20 ते 30 मिनिटं लागतात. 20-30 मिनिटं जाऊया ना. गाडी हां. जात नाही अजिबात. ते उन्हाची फक्त. गाडी जी असते ना घरामध्ये ती बारकी पोरं चालवतात गावामध्ये आल्यानंतर आपण ट्रॅकिंग हा जो कन्सेप्ट ठेवलाय तो जर गाडीला गेल्यावरती मग मजा काय येणार त्याच्यात? गणेश शेट्टावर गाडी देऊ फक्त रस्सी बांधा तिला. म्हणजे कपडे घेऊ भिजतील तर आपले एक्स्ट्रा आणलेले. हो भिजायचे कपडे घ्या तुम्ही. तर गावामध्ये आम्ही आलो आहे, लवळसे गावामध्ये. इथे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे आणि हो हो मंदिरामध्ये जाऊ आपण. मंदिर खूप मोठं आहे हा. हो इकडे सगळे मला वाटतं लग्न वगैरे होत असणार इथे. नाही केवढं मोठं आहे लग्नाचा नसतं. मग. इकडे भजन कीर्तन. दोन एलिफंट स्वागत करतायत. हां. सिंह पण आहेत. अरे वा मोठं मंदिर आहे एकदम. गावाची लोकसंख्या काय आहे? आपल्या गावातली लोकसंख्या 700 आहे, पण आता इथं 70 लोक आहेत. ओके मुंबईला सगळे. सगळे मुंबईला. शाळेमध्ये एकही विद्यार्थी नाही. हां शिक्षक आहेत. म्हणजे शिक्षक येतात. हो येतो. विदारक परिस्थिती आपल्या कोकणातली आपल्या गावात. कोकणातली परिस्थिती बाबा भूगोली झाली अशी की हो, हो. गावात घरं खूप आहेत पण बंद आहेत. फक्त दिवाळी आपली दिवाळी शिमगा गणपती. गणपती आणि शिमगा हो. ह्या दोन परिसरात तेवढी गावात आहेत लोक. बाकी कशाला येते? आणि मग कुठचं लग्न काज असलं हां चला आपण चहा घेऊन मग असं बरं. राहण्याची व्यवस्था हां त्या घरात म्हणजे लोकांच्या आपण चाव्या घेतलीत. हां लोकांनी आपल्या चाव्या दिलीत. हां हां राहण्याची हां. व्यवस्था पण लोक- आणि जे लोक मुंबईला राहायला गेलेले आहेत ना त्यांची घरं बंद आहेत आणि त्याच घरात आता राहण्याची पण सोय होते आणि गावात राहून गावातली घरं बंद असून पण त्यांना फायदा होतो आहे त्या घरांचा. वरून व्ह्यू बघ. समोर एक ओढा आहे त्यामध्ये आंघोळ करू शकता तुम्ही आणि इथे घराची राहायची पण सोय आहे. होमस्टे सारखं आहे. हे पण stay आहे. हां हे काय त्यांचंच आहे. हव्या असतील तर त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळणार आहेत. हो असा व्ह्यू खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये असतो. घराच्या बाजूलाच अशी नदी वगैरे. तर आता आपण थोडंसं आपल्याला ट्रेकिंग करत जायचं आहे इथून. तरी अर्ध्या तासाचा तरी रस्ता आहे. चढ बघा समोरचा. हो बघितलं. तर जे काही वरती ॲक्टिव्हिटी आहेत ना कायाकिंग वगैरे वरती शेततळं आहे कायाकिंगचं ऑप्शन आहे तुम्हाला. तिथे तुम्ही स्विमिंग करू शकता. हां आताच दम लागायला लागला. तर ट्रेकिंग करत आपण इथपर्यंत पोचलो आहे. मला वाटते कमीत कमी 20-25 मिनटं झाली आम्हाला. इकडे आहेत आली बघा आवाज ऐकून. लाईफ जॅकेट वगैरे सगळं दिलं जातं आणि याच्यामध्ये पर्यटक येतात ते याच्यात एन्जॉय करतात आणि कमीत कमी 20 फूट आहे 20-25 फूट आहे. पण लाईफ जॅकेट असल्यावर तुम्हाला बुडायचं बुडू नाही शकत त्याच्यामध्ये. इथून बटन दाबले की पाणी पाणी जातं. ह्याच्यात प्रॉन्स पण घेऊ शकतो आपण. हो
घेऊ शकतो पण आपल्याला ते आवडत नाही म्हणजे मासे सोडायचे पण मासे हा, मासे सोडले हो सोडलेत मासे याच्यामध्ये हो कलर कुठले मासे आहेत ते बारीक फिलाफी कलरचे ओके. सोडायचे असं नाही नाही, आपण कसं आहे हां मच्छी आपण बनवली होती हां पोलात नाही काढून खा हां. ते विकायचे म्हणजे ते नाही तुम्ही असे आम्ही एका ठिकाणी गेलेलो ना आम्ही असंच होतं पाहिजे असेल तर काढून देतील, हां. त्याच्यामध्ये हे शेती होती असंच होतं बनवलेलं ते काय करायचं पर्यटकांना द्यायचे पकडायला तुम्हीच पकडायचं तुम्ही बनवून खा किंवा ह्या बनवून देतो Option, तुम्हाला हो. जो पाहिजे तो तुम्हीच पकडा त्याच्यामध्ये पण चिलापी होती त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेली पिलता हा तो शेविंग करतो ना किती खोल आहे हे 30 फूट खोल आहे 30 फूट खूप आहे हम्म. आणि 50 जॅकेट घालून जाऊ शकतो. हा हो नाहीये ट्यूब बोट आहे. ट्यूब बोट आहे बोट आहे. हा. देखा हा चंद्राचं झाड आहे का ही अशी 100 झाड आहेत ओके ते कडून मग हे हा जे खोड आहे ते चंदन आहे हा नाही नाही म्हणजे मग हे खूप मोठं होतं एवढं झाड हे हा. मोठं. हे एवढं झाल्यानंतर एवढं मोठं एवढं चंदन येतं झाड हा हे आतमध्ये असतो खोडात. खाली खोडामध्ये असतं ते इकडं. ओके म्हणजे एवढ्या पूर्ण झाडाचा फायदा नाही काय नाही नाही नाही. मला वाटलं ते जे खोड जे असतं तेवढं ते चंदन असतं की काय नाही नाही त्याच्या आतमध्ये मधी गाभ्यामध्ये असतं गाभ्यामध्ये असतो तेवढा सेम तुझं रक्तचंदन पण तसंच असतं हा ओके गाभ्यामध्येच ओके मला वाटायचं हा पूर्ण खोडच चंदन असतं की त्याचा वास येतो वगैरे ते माहिती पुष्पा पिक्चर त्याच्यामध्ये जे लाल चंदन तो रक्तचंदन ना चंदन हा ओके आणि सुरकाखाली जायचं हाँ एक फोटो चल जाएंगे इसमें लाईफ जॅकेट पहनतो. हाँ तो बाहेर पकडा हा जॅकेट आण तर आता किरण चाललाय बोटिंग करायला. हम्म. आता हात मारा आता हा. आम्ही उद्या सकाळी येतो. ओके टाटा बाय बाय एक फोटो टाकलायला पाठीमागे घे डायरेक्ट पकड के आजा पूरा हा काढावर घ्या आतमध्ये त्याला आतमध्ये घ्या ओके हा या आता आता या ओके 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 रिलॅक्स घाबरू नका घाबरू नका आम्ही आहो तर मस्त थोडंफार एन्जॉय केलं आणि संध्याकाळ होती लेट झालं आहे म्हणजे 6:30 वाजलेत त्यामुळे जास्त आम्ही भिजत नाही बसलो नाही तर आमचा आतमध्ये स्विमिंगचाच प्लॅन होता घ्या काय सुकला की मस्त लागतं हां घरी चहा बनवायला द्या वा थोडी गाड्या गवती चहा आपल्याला राहिला पाऊस जोरात आला नाही हवा आली वास दाखवा जरा एकदम मस्त हां हो मी बरीच एक कासार लावलो मस्त आता गवती चहा रोज बनवा मुंबईला पाठवायला मी कासार लावलो त्याचं लय रोज ताप बनवा आला. नाही त्या स्टॉलवर बनवा आम्हाला रोज आता पाजा. रोज पाजा. रोज सकाळी 4 वेळेला आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. ऑलवेज वेलकम आपण गोठ्यामध्ये आलोय आता दूध काढणार आहे भाऊ आपला चलो मेरा लगे क्या गणेश शेठ. यो मारायची नाही ना नाही कशाला मारते तू फक्त सरकू नको बस. त्याला काय हे तर जाऊ दे. ये गोमूत्र घ्या आता खरी दूध सोडलं खाली अच्छा असं ते सिग्नल असतात पण हिनी मुतली होय हो ओके ओके हा बघा केवढा दूध एकदम फेसाळलेला पियाचं आहे काय प्यायचे असंच नाही पचणार नाही ते. थोडंसं एक कोण गरम बघ असलंय संध्याकाळचे 6:30 झालेत आणि 6:30चा दृश्य बघा माझा एक प्लॅन आहे की प्रत्येक गावामध्ये जाऊन ना म्हणजे आपलं कोकण आहे ते सगळं कवर करायचं म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाऊन जेवढे प्लेसेस आहेत आतमध्ये फेमस किंवा काय खूप लोकांना म्हणजे माहीत पण नाहीत अशी प्लेसेस त्या प्रत्येकामध्ये जाऊन एक्सप्लोअर करायचं आणि लोकांपर्यंत पोचवायचं
पण ना वेगळ्या दिशेने आलो आहे, वेगळ्या वाटेने आलो आहे आणि ह्या वाटेनेचा व्ह्यू बघा कसला भारी आहे. तर नक्की तुम्हीही कधीतरी आलात ना, असं प्रॉपर पूर्ण आतमध्ये गावामध्ये जावा. गाडी घेऊ असेल तर खूप चांगलं, 2 व्हीलर 4 व्हीलर असेल तर. आणि असं प्रत्येक गावामध्ये जाऊन ना एक्सप्लोअर करा. आणि गावामध्ये कुठे नाही कुठे राहण्याची सोय होतेच. त्यांना प्रत्येक गावामध्ये कोकणात कुठेही विचारलं ना, राहणं आणि जेवण ते स्वतःहून तुम्हाला ऑफर करतील. वा, इथून एक व्ह्यू बघा काय भारी वाटतं आहे. बरं, आपण वेगळ्या वाटेने आल्यामुळे वेगळं अजून काहीतरी पाहायला मिळतं आहे. त्यानंतर पुन्हा खाली आलो तर आपण स्टार्टिंगला जिथे थांबलेलो त्यांच्याकडे आता भजी आपण सांगितलेली 4 प्लेट मस्त भजी सांगितलं आहे, कांदा भजी. तर त्याच्यावर आता ताव मारायचा मस्त कांदा भजीवरती. म्हणजे घराच्या बाजूलाच असा व्ह्यू, मध्ये जो छोटासा पॉन्ड आहे तिकडे मस्त तुम्ही आंघोळ करू शकता. म्हणजे स्विमिंग पूलसाठी जी खर्च करता ना तो इथे फ्रीमध्ये मिळालेला आहे. हा बघा, ती मधली जागा आहे ना, तर तिथे थोडंसं खोल आहे. खोल म्हणजे एक माणूस कमरेपर्यंत एवढा खोल आहे तिथे. आणि रिक्स नाही आहे एवढी, म्हणजे माणूस डुबू शकत नाही एवढ्या याच्यामध्ये. जायचं आहे पाण्यात? कांदा भजी आली आपली. वा, चला मस्त आता ताव मारू. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आत्ता बघा 7 वाजता समोर धुकं बघा किती आहेत आणि पाऊस येणार असं वाटतं आहे. मोर पण आवाज करतात ना मागे. आणि मस्त काकांबरोबर एन्जॉय केला. भावानी चांगली माहिती सांगितली, कुठे एकदम वरती नेलं कड्यावरती आणि मस्त आजचा दिवस गेला. आणि त्यानंतर नक्की तुम्हीही कधी प्लॅन केलात की नक्कीच या इकडे आणि आपल्या या पोलादपूरच्या स्वित्झर्लंडला भेट द्या. ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.